धुकं लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. आज रविवारचा वेळ अगदी निवांत होता. बऱ्याच दिवसांनी अभिजितने ड्रॉवर साफ करायला घेतलं होतं. काय रे, काय करतोयस? सोनलने विचारलं. अगं, आता ऑफिसमध्ये नवीन काम सुरू होणार आहे. नवीन प्रोजेक्ट मिळालं आहे. वीरेन तर म्हणालाय त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन तूच सांभाळायला हवं म्हणून. ऑफिसमध्ये तर काम करावंच लागणार आहे, पण त्याशिवाय कधी कधी घरूनसुद्धा ऑपरेट करावं लागणार आहे मला. त्यासाठी वीरेन आणखीन एक लॅपटॉप देणार आहे मला. शिवाय त्या फाईल्स ठेवायला जागा तरी कुठे आहे? म्हणून म्हटलं आधी साफसफाई करून घेऊया. अभिषेकला एवढं फ्रेश बघून सोनलला बरं वाटलं होतं. गेले 8 महिने घरात नुसतं सुतकी आजारी वातावरण होतं. फॅक्टरीमध्ये एक मोठा अपघात झाला होता आणि त्यात अभिषेकला बरीच दुखापत झाली होती. मानेचा मणका दुखावला होता. एक हात फ्रॅक्चर झाला होता. पायाला सुद्धा जबर मार लागला होता. पायावर 2 ऑपरेशन्स झाली होती. डॉक्टरांना तर भीती वाटत होती. पायाच्या नसा बऱ्याच डॅमेज झाल्या होत्या. याला कायमचीच व्हीलचेअर लागते की काय, अशी सुद्धा शंका डॉक्टरांना येऊन गेली होती. पण डॉक्टरी उपचार, फिजिओथेरपी आणि सोनलची प्रार्थना या सगळ्याचं फलित म्हणून जवळजवळ 6 महिन्यांनी अभिजित हळूहळू उठून चालायला लागला होता. त्या मानाने गेल्या 2 महिन्यात त्याने बरीच प्रगती केली होती. गेल्या आठवड्यापासून तो ड्रायव्हिंगसुद्धा करायला लागला होता. खरं तर हा अपघात झालाच कसा याचं सोनललाही आश्चर्य वाटत होतं. खरं तर फॅक्टरीच्या सुपरवायझिंगचं काम अभिजितकडे नव्हतंच. त्याला त्याचा अनुभवसुद्धा नाही. तरीही वीरेनने ते काम त्याच्यावर का लादलं असावं? वीरेन अभिजितवर बरीचशी कामं लादत होता हे सोनलला लक्षात येत होतं. पण एवढं रिस्की काम करण्याचं अभिजितने सुद्धा का मान्य केलं हे तिला कळत नव्हतं. अभिजित वीरेनच्या दडपणाखाली आहे का? वीरेनच्या उपकाराच्या ओझ्याखाली तो दबला आहे का? कधी कधी या विषयावर अभिजितशी स्पष्टच बोलावं का असं सोनलला वाटून जाई. पण नुकताच अभिजित मोठ्या संकटातून उभारला होता. लगेच ही गोष्ट बोलायला नको म्हणून सोनल थोडा वेळ जाऊ देत होती. वीरेन हा अभिजितचा मित्र तिला कधी आवडला नाही. मुळात वीरेन आपला चांगला मित्र आहे असं फक्त अभिजितलाच वाटत होतं. वीरेन तसं कधी बोलला नाही आणि त्याच्या वागण्यातूनही तसं कधी दिसलं नाही. अभिजित ज्या कंपनीत काम करत होता त्या मालकांचा मुलगा वीरेन. वीरेन जेव्हा ऑफिसला नुकताच जॉईन झाला तेव्हा त्याच्या बाबांनी त्याची अभिजितशी गाठ घालून दिली. कारण परमार साहेबांना अभिजितवर पूर्ण विश्वास होता. अभिजितला सगळ्या कामांची खडानखडा माहिती होती. त्यामुळे वीरेनला तू योग्य प्रकारे ट्रेन करू शकशील अशी परमार साहेबांना खात्री होती. म्हणूनच त्यांनी अभिजितवर विश्वास ठेवून वीरेनला ट्रेनिंग देण्याची जबाबदारी दिली होती. शिवाय दोघेही एकाच वयाचे, त्यामुळे दोघांचं चांगलं पटेल असं त्यांना वाटलं. सुरुवातीला ऑफिस जॉईन केलं तेव्हा वीरेनला काहीही माहीत नव्हतं. उशिरा थांबून अभिजितने त्याला सगळं शिकवलं. त्याची कामं पूर्ण करून दिली. हळूहळू वीरेन ऑफिसच्या सगळ्या कामात तरबेज होऊ लागला. त्या दोघांची चांगली मैत्री झाली. पण गरुड आणि साप यांच्यात कितीही सख्य असलं तरी त्यांच्यात मैत्री कशी होईल? वीरेन हा शेवटी मालक होता. त्याच्यासाठी अभिजित फक्त एक नोकर. मालक आणि नोकर यांनी सामंजस्याने राहायचं म्हटलं तर मग मालकाचा कसा फायदा होणार? वीरेन मुरलेला बिझनेसमॅन झाला होता. कुणाशी कसं बोलायचं, किती बोलायचं, काय बोलायचं याची त्याला नॅक होती. बोलताना त्याने कधी अभिजितचा अपमान केला नाही, पण त्याला मित्र म्हणून सुद्धा कधी वागवलं नाही. 2-4 वेळेस वीरेन परमार साहेबांबरोबर अभिजितच्या घरी येऊन गेला होता. पण परमार साहेब जेवढे मोकळेपणाने बोलायचे तेवढी मोकळीक वीरेनने कधीच ठेवली नाही. आणि परमार साहेब गेल्यानंतर तर त्याने ती दुरी अधिकच वाढवली होती. अभिजितला हे लक्षात येत नव्हतं की जाणून बुजून तो हे वेड पांघरत होता कुणाच ठाऊक. वीरेनचं लग्न झाल्यानंतर अभिजितने त्याला बऱ्याच वेळा जेवणासाठी घरी आमंत्रण दिलं होतं. पण प्रत्येक वेळेस वीरेनने ते टाळून दिलं होतं. अभिजितला ही गोष्ट लक्षात आली होती का नाही माहीत नाही, पण सोनलने ती त्याच्या निदर्शनास आणून दिली. मला वाटतं अभि, तू आता वीरेनभाईंना जेवणासाठी फार फोर्स करायला नको. शेवटी आपण मिडल क्लास लोक आहोत. आपल्याकडे येणं त्यांना आवडत नसेल कदाचित. परमार साहेब होते तेव्हाची गोष्ट वेगळी होती. परमार साहेब खूप वेगळं व्यक्तिमत्व होते. ते स्वतः गरिबीतून वर आले होते. त्यांना आपल्या प्रत्येक स्टाफबद्दल आत्मीयता होती आणि तुझ्याबद्दल जरा जास्त होती हेही मान्य. पण वीरेनकडून तू तशी अपेक्षा करू नकोस.
पण अभिजित म्हणायचा, हे ना तुला असं वाटत राहतं. वीरेन तसा नाही आहे, तो माझा चांगला मित्र आहे. प्रत्येक गोष्ट तो मला सांगत असतो. माझ्याशिवाय त्याच्या ऑफिसचं पानही हलत नाही. त्याच्या मित्रांच्या लिस्टमध्ये सगळ्यात वरचं नाव माझं आहे. त्याला माझ्याबद्दल काही वाटत नसतं तर त्याने हॉस्पिटलचा एवढा मोठा खर्च केला असता का? उगीच तू गैरसमज करून घेऊ नकोस. त्याला आता आपल्याकडे यायला जमलं नाही कारण अगं खरंच बिझी असतो तो. पण कितीतरी वेळा तो म्हणालाय, अभि मला थोडा वेळ मिळाला ना की एकदा मी नक्की येऊन जाईन तुझ्याकडे. असं म्हणून अभिजित स्वतःचीच खोटी समजूत घालून घेत असे. त्या क्षणी तिला वाटलं की सगळं खरं सांगून टाकावं. पण तिला तर शपथ होती आणि ती शपथ मी पाळेन असं तिने वचन दिलं होतं. म्हणून त्या क्षणी ती गप्प बसली. अभिजितने सगळं ड्रॉवर उपसलं. नको असलेली बिल्स, फाईल्स सगळं फाडून भराभर तो प्लॅस्टिकच्या पिशवीत कोंबत होता. कितीतरी रिफिल्स संपलेली पेनं तशीच पडून होती. जुन्या सेल्स गंजायला लागल्या होत्या. पसारा आवरता आवरता तो म्हणाला, वेळेवर पसारा आवरला नाही ना मग त्या पसाऱ्याचा हा कचरा होतो आणि एकदा का कचरा झाला की मग महत्त्वाच्या गोष्टींना जागाच उरत नाही. त्याने लांब सडक ड्रॉवरमध्ये आणखीन हात घातला आणि कसली तरी पिशवी खेचली. साधी प्लास्टिकची पिशवी होती ती. जीर्ण शीर्ण होऊन आता फाटायला लागली होती. बाप रे, किती धूळ साचली बघ ह्याच्यावर. काय काय कोंबून ठेवलंय मी, माझं मलाच आठवत नाही. असं म्हणत त्याने त्या प्लास्टिकच्या पिशवीतल्या वस्तू पालथ्या केल्या आणि कितीतरी वेळ त्या वस्तूंकडे तो पाहत राहिला. त्यात एक बंद पडलेलं घड्याळ होतं, एक पार्करचं पेन होतं, एक डायरी होती, 2-3 पत्रं होती आणि एक फोटो होता. त्याने सगळं पुन्हा त्या फाटक्या पिशवीत भरलं आणि ती पिशवी रागाने उचलून कचऱ्याच्या मोठ्या पिशवीत टाकून दिली. काय करतोयस हे अभि? दुसऱ्या चांगल्या पिशवीत भरून ठेव ना, सोनल म्हणाली. कशाला? पसाऱ्याचा कचरा झाला की मग महत्त्वाच्या गोष्टींना जागा उरत नाही. त्यामुळे कचरा टाकून देणंच योग्य असतं. असं म्हणत तो शांत झाला. पसारा आवरून झाल्यानंतर सोनलने ती कचऱ्याची बॅग डस्टबिनजवळ नेऊन ठेवली. जेवताना अभिजित म्हणाला, संध्याकाळी वीरेनकडे पार्टी येते लक्षात आहे ना? आपल्या दोघांनाही जायचं आहे तिथे. त्यावेळेस सोनल काही बोलली नाही. पण तिला तिथे जायचा अजिबात मूड नव्हता. त्या मोठ्या पार्ट्या तिला आवडत नसत. त्या पार्ट्यांमध्ये तिला फार अनकम्फर्टेबल होत असे. तिथे सगळी लोकं नुसती हायफाय, जीवाभावाची, प्रेमाची माणसं तिथे कुठेच सापडणार नाही. आणि मग अशा ठिकाणी फक्त शोपीस बनून कुठेतरी बसून राहायचं किंवा मग बाहुलीसारखं 4 लोकांसमोर हाय हॅलो करत राहायचं. अभिजितच्या आग्रहापुढे तिला काही बोलता आलं नाही. संध्याकाळी उठून तयारी करायचा तर तिचा मूड नव्हताच. पण अभिजितच म्हणाला, सोनल लवकर तयार हो, वीरेन तिथे आपली वाट पाहत असेल. अभिजितने पार्टीला जाण्यासाठी इस्त्री करून ठेवलेले कपडे काढले. त्यावर ब्लेझर चढवलं. ड्रॉवरमधलं परफ्यूम काढलं तरीही सोनल अजून बेडवर तशीच बसून होती. काय झालंय तुला? मघापासून सांगतोय तयारी कर, पण तरी तू अजून तशीच बसली आहेस. तो म्हणाला, खरं सांगू अभि, या अशा मोठ्या पार्ट्या मला आवडत नाही रे. माझा जीव तिथे फार गुदमरून जातो. आणि अशीही गेल्या आठवड्यातच माझी वीरेनभाई आणि त्यांच्या मिसेस पारुल यांची भेट झालीच होती. मी नाही आले पार्टीला तर नाही का चालणार? सोनलने विचारलं. अगं पण का? ते सहज भेटले होते. त्यांच्या भेटीचा आणि पार्टीचा काय संबंध? त्यांच्या लग्नाच्या 10व्या वाढदिवसासाठी त्यांनी आपल्याला खास आमंत्रण दिलंय की नाही? मी एकटा गेलो तर वीरेन रागवेल मला, म्हणेल सोनलला का नाही आणलंस? आफ्टर ऑल त्याचा बेस्ट बडी आहे मी. हे बघ सोनल, बाकी कुणाची पार्टी असती तर मी तुला एवढा फोर्स केलाच नसता. पण वीरेनचे आणि आपले संबंध काय आहेत तुला माहिती आहे ना? आपल्या प्रत्येक अडीनडीच्या प्रसंगात तो उभा राहिला आहे. रात्र पाहिली नाही की पैशाकडे पाहिलं नाही. सतत मदतीला उभा राहिला आहे. आणि हे सगळं मी कशाला सांगायला हवं? तुला सगळं माहितीच आहे की ते. सोनल त्यावर काही बोलली नाही. शांतपणे उठली आणि तयारी करायला निघून गेली. तिने बॉटल ग्रीन रंगाची खड्यांची साडी नेसली. अमेरिकन डायमंडचा सेट घातला. मॅचिंग खड्याचं ब्रेसलेट घड्याळ घातलं. चकचकीत गाडीतून दोघे वीरेनभाईंच्या पार्टीला गेले. वाटेत अभिजित वीरेनभाईंचं कौतुक करत होता. खरंच सांगतो सोनल, वीरेनसारखी माणसं या जगात फार कमी असतात. स्वतः एवढा श्रीमंत आहे. खरं तर मी त्याच्याकडे काम करतो. पण वीरेनने मला मित्रासारखं वागवलं. माझ्या आजारपणात एवढी मदत केली. त्याचे उपकार विसरण्यासारखे नाहीत.
हिरा आहे तो हिरा. सोनल मात्र खिडकीच्या बाहेर पाहत राहिली. दोघे तिथे पोचले. अजून पार्टी सुरू झाली नव्हती. अभिजितने इथे तिथे पाहिलं. ओळखीचं फार कुणी नव्हतं. पुढे मात्र 1-2 क्लायंट्स भेटले. थोड्या वेळातच पार्टीची अनाऊन्समेंट झाली. वीरेन आणि त्यांची पत्नी पारुल बाहेर आले. हळूहळू पार्टीला आमंत्रित असलेले लोकसुद्धा यायला लागले होते. सगळ्यांनीच वीरेनभाई आणि पारुलची भेट घेतली, त्यांना शुभेच्छा दिल्या. चल आपण पण भेटून येऊया, अभिजित म्हणाला. तसं सोनलने साडी ठीकठाक केली आणि अभिजितबरोबर ती चालू लागली. अभिजित आणि सोनलने वीरेनभाई आणि त्यांच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बुके दिला. त्या दोघांनी त्याचा स्वीकार केला. अभिजित बोलू लागला, वीरेन, पार्टी छान अरेंज केली आहेस, पण तरीही आणखीन काही मदत हवी असेल, काही अरेंजमेंट बाकी असेल तर सांग, हजर आहे मी इथे. वीरेन हसून म्हणाला, ओके. तेवढ्यात अभिजितने फोटोग्राफरला बोलवलं. ए वीरेन, आपण आपल्या चौघांचा एक फोटो काढूया ना, आपल्या मैत्रीची आठवण म्हणून. पण त्यावर वीरेन तेवढा खुश दिसला नाही. तो म्हणाला, अरे असू दे रे, मला बाकी गेस्ट पण अटेंड करायचे. आणि मग वीरेन त्याच्या पाहुण्यांबरोबर निघून गेला. अभिजित मात्र इकडे तिकडे त्याच्या मागे मागे फिरत राहिला. वीरेन, तू बिझी दिसतोयस, पण जेवताना मात्र एकत्र जेवूया हां, मी तुझ्यासाठी थांबलोय जेवायचा, अभिजित म्हणाला. वीरेनने फक्त थम्सअप केलं, बोलला काहीच नाही. वीरेनच्या बायकोच्या माहेरची मंडळी आली. तेव्हा वीरेनने वेटर्सना टेबल लावायला सांगितलं. स्वतःच्या सगळ्या पाहुण्यांना बसवलं आणि मग त्यांच्या बाजूला जाऊन बसला. तिथे एक खुर्ची बाकी होती, पण वीरेनने अभिजितकडे अजिबात लक्षसुद्धा दिलं नाही. अभिजितची ओळख हा आमच्या कंपनीतला एक सिनियर स्टाफ आहे अशी करून दिली. उलट पाहुण्यांना जेव्हा कोल्ड्रिंक हवं होतं तेव्हा वीरेन अभिजितला टिचकी मारून बोलवून म्हणाला, ए अभिजित, जरा कुणाला तरी कोल्ड्रिंक वगैरे आणायला सांग ना, आणि बाकी पाहुण्यांकडे पण लक्ष दे हां, कुणाला काय हवं आहे काय नको सगळं पाहून घे. ते ऐकून अभिजितचा चेहरा पडला, पण त्याला तसं दाखवता येईना. वीरेनच्या दृष्टीने आपली किंमत फक्त एक नोकर आहे हे पचवणं कठीण जात होतं. आपण उगीच मित्र म्हणून त्याच्या मागे धावतोय, पण त्याच्या दृष्टीने आपण फक्त एक सिनियर स्टाफ, त्याच्या कंपनीत काम करणारा एक एम्प्लॉई एवढंच आहोत. सोनलच मग म्हणाली, मला वाटतं आता आपण निघायला हवं. उगीच काहीतरी खाल्ल्यासारखं करून दोघे निघून आले. परत येताना अभिजित उगीचच वीरेनच्या बाजूने स्पष्टीकरण देत होता. अगं आज बराच बिझी होता ना तो, आता उद्या ऑफिसमध्ये बघ मला म्हणेल, काय अभि तू लवकर का गेलास, असं बोलताना तो स्वतःच एकटा हसत होता. सोनलला मात्र राग आला होता. खूप अपमान झाल्यासारखं वाटलं. त्यावेळेस ती काही बोलली नाही. एखाद महिना असाच गेला. त्यानंतर एका रविवारी सकाळी सोनल म्हणाली, अभि, आज दुसरा काही प्लॅन करू नकोस. आज मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं आहे की आपण तिच्या घरी भेटायला येतोय म्हणून. अभिजितला आश्चर्य वाटलं. तुझी मैत्रीण? तुझी कोणती मैत्रीण? अरे मागे म्हटलं नव्हतं का, माझी मंगल नावाची एक शाळेची मैत्रीण इथे राहायला आली आहे म्हणून, तिला भेटायला जायचे. अगं पण तू भेटून ये ना, मी तिथे जाऊन काय करणार, अभिजितने विचारलं. तिच्या मिस्टरांशी बोल. आणि मी नाही का तुझ्या सगळ्या मित्रांच्या पार्ट्यांना येते. सोनल रागावले पाहून ओके असं म्हणत अभिजितने विषय संपवून टाकला. गाडी तिट्ट्याच्या पुढे नेताना अभिजित इथे तिथे पाहू लागला. सोनल, आमची जुनी चाळ याच ठिकाणी होती. बिल्डरने जागा घेतली आणि पैसे दिले सगळ्यांना, आणि आता बघ किती मोठी टोले जंग इमारत इथे उभी राहिली आहे. तेव्हा ना आमचे सगळे शेजारी चांगले होते, आणि आता आपल्या टॉवरमध्ये आपल्या शेजारी कोण आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नाही, अभिजित म्हणाला. हो ना, चाळ म्हटली की मजाच असते. लहानपणीचे मित्रमैत्रिणी कायम स्मरणात राहतात. तू आहेस की नाही कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये, सोनलने विचारलं. सुरुवातीला मोरेंचा सुभाष, हडकरांचा अतुल कॉन्टॅक्टमध्ये होते, पण अपघात झाल्यापासून मी सुद्धा त्या सोशल मीडियाच्या फार नादाला लागलो नाही. आता अलीकडे कुणाशीच कॉन्टॅक्ट राहिलेला नाही. बोलता बोलता त्याने सगळ्यांची नावं घेतली, पण एक नाव मात्र चुकूनही उच्चारलं नाही. बरं आता मला सांग कोणत्या बाजूला जायचं आहे, त्याने विचारलं. ती म्हणाली, गोल देवळाच्या मागे. ती म्हणेल तशी त्याने गाडी वळवली. बस बस इथेच थांब. इथे, त्याने आश्चर्याने विचारलं. हो इथेच. त्याने आजूबाजूला पाहिलं. सगळ्या बैठ्या चाळी होत्या. गाडी लावायला सुरक्षित जागा पाहून त्याने मग गाडी पार्क केली आणि तो उतरला. आपण इथे येण्यापेक्षा तिलाच आपल्या घरी बोलवायचं ना, जरा वैतागतच तो म्हणाला.
का? आपण तिच्याकडे आलो तर काय प्रॉब्लेम झाला? सोनलने विचारलं. चल आता. फार काही न बोलता तो तिच्या मागे गुपचूप चालू लागला. खाली खेळणारी मुलं गाडीभोवती जमा झाली. बायका वाकून वाकून पाहू लागल्या. खाली कट्ट्यावर बसलेल्या 2 पुरुष मंडळींनी विचारलं, कुणाचा पत्ता हवाय का? तिने हातानेच नाही असं सांगितलं आणि ती पुढे चालत राहिली. पहिल्या मजल्यावर डावीकडे वळली. अभिजितला सांगावंसं वाटत होतं की तू काय ते भेटून घे, मी खाली थांबतो. पण ती पटकन काहीतरी बोलेल या भीतीने तो तिच्या मागे चालत राहिला. 2-4 मिनटं थांबूया आणि नंतर लगेचच निघायचं असं सांगून निघूया असं ठरवून इथे तिथे न पाहता तो भरभर चालत होता. एका दरवाजापाशी येऊन सोनल थांबली. जुने लाकडी रंग उडालेले दरवाजे पाहून त्याला तर एकदम शिसारी आली. तिने पहिल्यांदा बेल वाजवून पाहिली, पण कुणी दरवाजा उघडला नाही. मग तिने हातानेच दरवाजावर थाप मारली. आतून कोणत्या तरी पुरुषाचा आवाज आला. आलो आलो. कुणीतरी घाई गडबडीत दरवाजा उघडला. सोनल अगदी समोरच येऊन उभी राहिली. पलीकडची व्यक्ती म्हणाली, वहिनी, तुम्ही इथे? आवाज परिचित वाटला म्हणून मागे उभा असलेला अभिजितसुद्धा पुढे आला. त्याने मान वर करून पाहिलं आणि तो आश्चर्याने पाहतच राहिला. विष्णू तू? आश्चर्याने अभिजितने विचारलं. अभि, कसा आहेस? विष्णूने हसत विचारलं. तेवढ्यात त्याची बायको मंगला बाहेर आली. अहो, दरवाजातच काय बोलत बसलात? आत तरी बोलवा त्यांना. ती असं म्हणताच विष्णू भानावर आला. हो हो, या ना, आत या. अचानक आलेली पाहुणे मंडळी पाहून जसा गोंधळ होतो तसाच त्या दोघांचा झाला. बेडवरची चादर नीट करत मंगला म्हणाली, बसा ना भाऊजी. वहिनी बसा. अभिजित आणि सोनल बेडवर बसले. घर लहान होतं पण टापटीप ठेवलं होतं. मंगला स्टीलच्या ग्लासमधून पाणी घेऊन आली. घ्या ना, पाणी घ्या. सोनलने पाणी घेतलं. अभिजित मात्र नको म्हणाला. किती वर्षांनी भेटतोयस मित्रा, कसा आहेस? खांद्यावर हात टाकत विष्णूने विचारलं. छान आहे, अभिजितने तुटक उत्तर दिलं. बहिणी, तुम्ही कशा आहात? बरं, आता आलाय तर जेवून जायचं हा, म्हणजे मग आपल्याला भरपूर गप्पा मारता येतील. विष्णू असं म्हणताच अभिजित पटकन म्हणाला, नाही नको, आम्हाला जायचं आहे, जरा महत्त्वाचं काम आहे. अरे असं काय करतोयस? किती वर्षांनी आलायस? छे, या घरात तर पहिल्यांदाच आलायस, तेही वहिनींना घेऊन. जेवल्याशिवाय बरा पाठवीत मी तुला. लहानपणी आपण एकमेकांच्या घरी जायचो तेव्हा एकाच ताटात जेवायचो. विसरलास की काय? पाठीवर थाप मारत विष्णू म्हणाला. गेले ते दिवस आणि आता किती दिवस त्याचीच उजळणी करत राहायची? अभिजित असं म्हणताच विष्णूचा चेहरा पडला. हो, तेही खरंच. जाऊ दे, बाकी तुझी तब्येत काय म्हणते? विष्णूने विचारलं. गप्पा चालूच होत्या तोपर्यंत एक छोटा मुलगा धावत आला. बाबा, तुम्ही आधी बाहेर या, भांडायला या. हा सोहम आहे ना, मला बॅट देत नाही आहे. त्या चिमुकल्याला पाहून सोनल पटकन पुढे झाली. याचं नाव श्री. सोनलला ते लक्षात होतं. श्री, चल मी येऊ का भांडायला? पण मला सांग, ती बॅट तुझी आहे की त्याची? त्याचीच आहे ग, मी फक्त खेळायला मागतोय त्याच्याकडे. तर तो शहाणा म्हणतो मी माझी बॅट देणार नाही म्हणून. तू काय कर, त्याच्या हातातली बॅट घे आणि मला दे. त्याची दादागिरी पाहून सोनलला हसू आलं. अरे पण तो आपली बॅट तुला कशाला देईल? आपण तुला नवीन बॅट घेऊया. तू थोडा वेळ माझ्याशी गप्पा मार, मग मी तुला नवीन बॅट घेऊन देईन. चालेल? नक्की का? त्याने विचारलं. त्याला डील बहुतेक आवडली असावी. हो रे बाबा, अगदी नक्की. बॅट बरोबर बॉल पण देईल. मग तर झालं. आणि हे बघ ना, मी तुझ्यासाठी काय काय आणलं आहे. बिस्किट आहे, चॉकलेट आहेत. ये, असं म्हणत तिने त्याला मांडीवर घेतलं. खाऊची पिशवी त्याच्या हातात दिली. अभिजित मात्र खोटं खोटं हसू चेहऱ्यावर आणून इथे तिथे कंटाळून पाहत होता. इथून कधी निघतोय असं त्याला झालं होतं. अगं बघत काय बसलीस मंगला? चहा किंवा सरबत कर पटकन. विष्णूने बायकोला फरमान सोडलं. हो हो, तेच विचारणार होते मी वहिनी. चहा घेणार की सरबत? मंगलाने असं विचारताच सोनल पटकन म्हणाली, हे काय भाऊजी, आत्ता जेवणाचा आग्रह करत होतात आणि आता लगेचच चहावर कटवताय होय? तिचं बोलणं ऐकून विष्णूला खूप आनंद झाला. खरंच जेवून जाणार ना? मग हे बघा, खालून मस्तपैकी या पठ्ठ्याला आवडतं तसं श्रीखंड घेऊन येतो. लहानपणी वाटीच्या वाटी श्रीखंड खायचा हा. अभिजितकडे पाहत विष्णू म्हणाला. खरं तर अभिजितला सोनलचा राग आला होता, पण आता त्याचा नाईलाज झाला. चल अभि, तू येतोस का माझ्याबरोबर? विष्णूने विचारलं.
आता इथे बायकांमध्ये बसण्यापेक्षा खाली जाणं बरं, असा विचार करून अभिजित त्याच्याबरोबर खाली उतरला. वहिनी येणार होता ती कल्पना आधी तरी द्यायची. अचानकच आलात. काहीतरी चांगलं करून ठेवलं असतं ना, मंगला सोनलला म्हणाली. तेच तर नको होतं. तुम्ही काही त्रास करून घेऊ नका. फक्त वरण भात दिला तरी गोड लागणार आहे आम्हाला. आणि मी करते ना मदत तुम्हाला, कशाला काळजी करता. सोनल असं म्हणताच मंगलने कानाला हात लावले. काहीतरीच काय, यांना भाऊ मानताना मग हे तुमचं माहेर झालं. मुली माहेरी आल्या की त्यांनी आराम करायचा असतो, काम नाही. मंगला असं बोलताच सोनलला एकदम भडभडून आलं. तिने तिला घट्ट मिठी मारली. 5-1 मिनिटात दोन्ही मित्र परत आले. सोनलसुद्धा मंगलाबरोबर मदतीला गेली. जेवण झालं, गप्पा झाल्या. अभिजित मात्र शांत शांत होता. मंगलाने कपाट उघडून एक नवीन साडी काढली. वहिनी, आधी माहीत असतं तर बऱ्यापैकी साडी घेऊन आले असते, पण आता ही ठेवा, प्रेमाने देतेय. हळदी कुंकू लावून तिने साडीने ओटी भरली. निरोप घेऊन मग दोघं जायला निघाले. तेवढ्यात सोनलने पाकिटातलं कव्हर काढलं आणि देव्हाऱ्यात ठेवलं. वहिनी, काय आहे ते, विष्णूने विचारलं. चेक आहे भाऊजी. ते ऐकताच विष्णू भडकला. चेक वगैरे काही असेल तर आधी तो उचला. ते ऐकून अभिजितला पण आश्चर्य वाटलं. नाही भाऊजी, हा चेक म्हणजे तुम्ही केलेल्या उपकाराची परतफेड अजिबात समजू नका. हा फक्त एक व्यवहार झाला. तुमच्या उपकाराची परतफेड आमच्याकडून तरी होणं शक्यच नाही. ती असं बोलताच विष्णू अस्वस्थ झाला. काही बाई बोलू नका वहिनी, तो चेक आधी घ्या. देव्हाऱ्यातला तो चेक त्याने तिच्या हातात बळेबळेच कोंबला, पण तिने तो मुळीच घेतला नाही. अभिजितला अजूनही काय चाललंय कळत नव्हतं. 1 मिनिट, नेमकं काय झालंय मला कुणी सांगेल का, त्याने विचारलं. हो तर अभि, तुला तर कळायलाच हवं, नाहीतर पिक्चरचा क्लायमॅक्स कसा बदलणार, हिरो विलन कसा होणार, आणि ज्याला विलन समजलं जात होतं तो हिरो आहे हे तुला कसं कळणार. सोनल असं म्हणताच अभिजित जास्त गोंधळला. सोनलने आणखीन काही बोलू नये म्हणून विष्णू म्हणाला. वहिनी, तुम्ही आता विषय कुठल्या कुठे नेताय. आज दिवस एवढा छान आहे. आमच्या घराला लक्ष्मीनारायणाचे पाय लागले. आता पुढच्या वेळेस याल तेव्हा आधी कळवून यायचं. गपचूपपणे चेक तिच्या हातात सरकवत तो म्हणाला. भाऊजी, बस आता, नको लपवा छप्पी. अहो, ज्या मैत्रीची तुम्ही मला शपथ घातलीत त्याची किंमत इथे कुणालाही नाही. तुमच्यासारखा मित्र गमावल्याची आणि ही मैत्री तुटल्याची रुखरुख मनाला लावून घेणारा नवरा नाही माझा. तेव्हा आता बस. ती एवढं बोलते तरी अभिजितला अजूनही काही कळत नव्हतं. अभिजितकडे पाहून मग ती स्पष्टपणे म्हणाली. ज्या गारगोटीला तू हिरा समजत होतास तो खरा हिरा नव्हता अभिजित. खरा हिरा तर तुझ्यासमोर चकचकतोय. पण तू खोट्या मोठेपणाचं झापडं लावून घेतलंयस म्हणून तुला खरं खोटं काही कळत नाही, दिसत नाहीये. वीरेंचं तू एवढं कौतुक करतोयस तर मग ऐक खरं, तुझ्या आजारपणात त्याने एक दमडीसुद्धा खर्च केलेली नाही. ॲडमिट करतेवेळेस जेवढे पैसे बँकेत होते तेवढे सगळे मी भरले, पण तरीही ऑपरेशनच्या वेळेला पैसे कमी पडत होते. उधारी म्हणून वीरेंकडे मी मदत मागितली तेव्हा तो काय म्हणाला माहिती आहे. माझी कंपनी धर्मादाय संस्था नाही. अभिजितचा चेक ट्रान्सफर केलेला आहे मी तेवढंच करू शकतो. इन्शुरन्स होतं पण ते नंतर क्रेडिट होणार होतं. तोपर्यंत एवढे पैसे मी कुठून जमवणार होते. तुझी 2 मोठी ऑपरेशन झाली. मी खूप गांगरून गेले होते, घाबरून गेले होते. शेवटी मग विष्णू भाऊजींची आठवण झाली. त्यांना फोन केला. त्यांनी त्यांच्या PFमधून सगळे पैसे उचलले आणि माझ्या पुढे धरले. हॉस्पिटलमध्ये दिवस रात्र ते माझ्यासोबत होते. तुझा मित्र वीरेन नाही राहिला. एवढं सगळं करून वर मला शपथ घातली की मी इथे आलो आहे किंवा मी कोणत्याही प्रकारची मदत केली आहे हे कधी म्हणजे कधीच अभिला कळता कामा नये. तुम्हाला आमच्या मैत्रीची शपथ आहे. कारण त्यांना भीती होती की त्यांनी मदत केली आहे हे जर तुला कळलं तर तुझ्या स्वाभिमानाला धक्का पोचेल आणि तुला वाईट वाटेल. आपल्या मित्राला आपल्यामुळे अगदी कोणत्याही कारणामुळे वाईट वाटू नये म्हणून त्यांनी ही गोष्ट लपवून ठेवली. प्रसंगी तुझं हे कुचकट बोलणं, हर घडी चालवलेला अपमान, निमूटपणे हे दुःख ते सहन करत राहिले. मैत्रीसाठी आणि आपल्या या बालमित्रासाठी. सासूबाई गेल्या तेव्हासुद्धा विष्णू आला नाही म्हणून तू रागावून बसलास. पण खरं म्हणजे ते स्मशानातही आले होते आणि घरी येऊन भेटूनसुद्धा गेले होते. फक्त तू त्यांना म्हणाला होतास, मला तुझं तोंड दाखवू नकोस.
नाहीतर मी तुझ्यासाठी मेलो असं समज. केवळ त्यासाठीच ते पुढे आले नाहीत, मागे मागे राहिले. लहानपणापासूनची एवढी चांगली मैत्री तुटायला फक्त एक कारण झालं. तुला नोकरी नव्हती, पैशांची अडचण होती आणि तेव्हा तू त्यांना फोन केला होतास. त्यांनी तुझा फोन उचलला नाही म्हणून तू मेसेज पाठवलास, पण त्यांनी रिप्लायसुद्धा दिला नाही. आणि मग तू ठरवून मोकळा झालास की आज माझी परिस्थिती वाईट आहे म्हणून विष्णूला त्याच्या परिस्थितीचा अहंकार आलाय. एक दिवस मी एवढा मोठा होऊन दाखवीन की विष्णूला नाक रगडत माझ्या पायाकडे यावं लागेल. आणि म्हणून तू खूप मेहनत घेतलीस, मोठा झालास, चांगलीच गोष्ट घडली. पण मोठं व्हायच्या नादात तू छोटं व्हायला मात्र विसरलास. आपण मोठे आहोत, मोठ्या लोकांच्या सोबत वावरतो. वीरेंसारखी श्रीमंत माणसं आपल्या आजूबाजूला आहेत. या भ्रमाच्या पिंजऱ्यात, त्या भ्रमाच्या धुक्यात तू खऱ्या नात्यांना विसरलास. तुला पैशांची गरज होती तेव्हा विष्णू भाऊजींनी फोन उचलला नाही, तुझ्या मेसेजचा रिप्लाय दिला नाही म्हणून तुला राग आला. पण त्याचं खरं कारण शोधायचा तू कधी प्रयत्न केला नाहीस. तू तुझ्या सोयीने सोयीस्कर असा अर्थ लावून मोकळा झालास. खरं कारण तर असं होतं की त्यावेळेस त्यांची आई व्हेंटिलेटरवर होती, त्यांची धावपळ चाललेली, त्यांना पैशांची अडचण होती. पण तेही सोड, त्यातूनही त्यांनी कशीबशी तुला मदत केलीच असती. पण त्यांनी तुझे फोन पाहिले नाहीत कारण त्यावेळेसच त्यांची आई गेली. पण तुला ती बातमी कळूनही तू मात्र दुर्लक्षच केलंस. का? तुमची मैत्री एवढी छोटी होती? खरं तर नाही, पण तू इतका मोठा झाला होतास की तुला प्रेमापुढे, मैत्रीपुढे वागता आलं नाही. आणि म्हणूनच खोट्या, पोकळ नात्यांच्या समोर वागता वागता तुझ्या स्वाभिमानाचा कणा मोडला. त्या धुक्यात तुझा स्वाभिमान पार विरून गेला. वीरेंसारख्या माणसांनी फक्त तुझ्या हुशारीचा, तुझ्या मेहनतीचा स्वतःच्या स्वार्थासाठी फायदा करून घेतला. वीरेंसारख्या माणसांसाठी आपल्यासारखी माणसं फक्त नोकरच असतात. पण दुर्दैवाने तुला ते लक्षात आलं नाही. आजारी असताना किंवा त्याआधीसुद्धा तू मला एक दोनदा म्हणाला होतास, कधीही गरज लागली तर वीरेनभाईंची मदत घे, तो माझा चांगला मित्र आहे. पण असं फक्त तुलाच वाटत राहिलं. त्यांनी तुला कधीच मित्र म्हणून वागवलं नाही आणि यापुढेही वागवणार नाहीत. त्यांनी त्यांच्यात आणि तुझ्यात खूप मोठी दरी निर्माण करून ठेवली आहे. उगीच खोट्या भ्रमात राहून तू ती दरी कमी करायला जाऊ नकोस, नाहीतर त्या दरीत चांगल्या नात्यांचा, चांगल्या मैत्रीचा बळी मात्र जाईल. विष्णू भाऊजींनी शपथ घातल्यानंतर माझा नाईलाज झाला. तुला वाटत राहिलं की मदत वीरेनने केली आहे, पण मी सुद्धा तो भ्रम तसाच ठेवून दिला. फक्त एवढंच म्हटलं की मदत केली आहे याचा उल्लेख वीरेनकडे करू नकोस, कारण चुकून जर त्यांच्याकडे उल्लेख केला असतास आणि त्यांनी खरं सांगितलं असतं तर खरं बाहेर पडलं असतं. इतकी वर्ष वीरेनभाईंची चांगली प्रतिमा नाईलाजाने का होईना मला जपावी लागली, ती फक्त विष्णू भाऊजींच्या शपथेमुळे. पण आता त्या शपथेच्या ओझ्याखाली मीच दबत चालली आहे. आता ते मला सहन होत नाही. ज्या मैत्रीची तुला किंमत नाही त्या मैत्रीच्या शपथेला तरी काय किंमत असणार आहे. सगळे म्हणायचे ना, तुमची मैत्री कृष्ण सुदाम्यासारखी आहे. पण खरं सांगू, मला नाही कधी तसं वाटलं. विष्णू भाऊजींनी त्यांच्याकडे असलेले नसलेले सगळे सुदाम्याचे पोहे आपल्या मित्राच्या ओंजळीत टाकले. ते तर हर घडीला सुदामा झाले. पण तुला कधीच कृष्ण व्हायला नाही रे जमलं. त्यांच्याकडे काहीही नसताना त्यांनी मनाची श्रीमंती दाखवली आणि तुझ्याकडे सगळं असताना नात्याच्या बाबतीत तू मात्र गरीबच राहिलास. म्हणून म्हटलं, आता एकतर हा भ्रम तरी संपायला हवा, नाहीतर ही मैत्री तरी. कारण जिथे भ्रमाचं धुकं असतं तिथे मैत्री टिकत नाही. आणि खरी मैत्री असेल तर मग ते भ्रमाचं धुकं उरतही नाही. आता या उपर तुला जे करायचंय, जे ठरवायचंय ते ठरवून मोकळं हो तू. मंगला वहिनी, भाऊजी, पुन्हा इथे येणं होईल न होईल माहीत नाही, पण तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. एका धाकट्या बहिणीसाठी एक भाऊ जे जे काही करू शकेल ते सगळं, किंबहुना त्याच्यापेक्षाही अधिक तुम्ही माझ्यासाठी केलेलं आहे. थँक्यू म्हणून त्या सगळ्यावर पाणी फिरवायचं नाही मला. उलट ते ऋण घेऊनच जगायचं आहे, म्हणजे पुढच्या जन्मी तरी आपले ऋणानुबंध कायम असेच राहतील. येतो आम्ही. ती निघाली, पण अभिजित मात्र तिथेच थांबला होता.
डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या, दुःखाच्या आणि पश्चातापाच्या. मंगला आणि विष्णू दोघेही गोंधळले. आपल्या मित्राला असं ओक्साबोक्शी रडताना पाहून विष्णूला कसं तरी झालं. अरे वेड्या, रडतोस काय, असं म्हणताना त्यांनाही रडायलाच येत होतं. अभिजितने मग त्याला घट्ट मिठी मारली. विष्णू, सॉरी, खरंच सॉरी. तू माझ्यासाठी एवढं सगळं करत राहिलास आणि मी मात्र. सोनलकडे पाहून तो पश्चातापाने रडत होता. अभिजितला हुंदके आवरत नव्हते. बहुतेक आपण आपल्या मित्राच्या सगळ्या आठवणी कचऱ्यात फेकून दिल्या याचा पश्चाताप होत असावा. दगड समजून हिऱ्याला दूर केलं तेव्हा जी मनाची अवस्था होत असेल तशीच त्याची झाली असावी. सोनलने ते ओळखलं. ती मागून हळूच पुटपुटली, आहे, सगळं सांभाळून ठेवलं आहे. पार्करचं पेन, घड्याळ, डायरी आणि फोटोसुद्धा. ते ऐकून त्याला खूप आनंद झाला. तो त्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होता. मग मात्र बोलायला शब्दच उरले नाहीत. सगळे गैरसमज, भ्रम त्या मिठीत विरघळून गेले होते. मैत्रीचा अर्थ काय ही गोष्ट शब्दात सांगण्यासारखी नसते. उलट जिथे अर्थ समजवावा लागतो ती खरी मैत्रीच नसते. मैत्री सांगायची, समजवायची, दाखवायची गोष्ट नसते. ती फक्त अनुभवायची आणि जगायची अनुभूती असते. तेही आपल्या सच्च्या मित्राच्या मिठीतच. सगळेजण भावनाप्रधान झाले होते. तेवढ्यात छोटा श्री सोनलच्या साडीचा पदर पकडत म्हणाला, अहो, तुम्ही आता तुमच्या घरी जाणार? ती हसत म्हणाली, हो श्री, तू पण चल आमच्याबरोबर. येतोस का? ते ऐकून तो जरा खट्टू झाला आणि कोपऱ्यात जाऊन बसला. आता त्याचं काय बिनसलं ते सोनलच्या लक्षात आलं नाही. तिने त्याला पटकन उचलून घेतलं आणि विचारलं, काय रे बाबू, का रागावलंस काकूवर? अहो, बॅट राहिली ना. तो असं म्हणतात सगळेजण खो खो हसायला लागले. तिच्या हातातून अभिजितने श्रीला मग पटकन आपल्याकडे ओढलं. त्याची गोड पापी घेत म्हणाला, चल श्री, बॅटच काय, अख्खं स्टेडियम घेऊन देतो तुला. पण त्या बदल्यात तू काय देणार मला? डोकं खाजवत श्री विचार करायला लागला. एक पापी देऊ. डील आनंदाने मंजूर झाली. वहिनी, संध्याकाळी जेवणाला खीरपुरीचा बेत करा हां. आज रात्री इथेच जेवायला थांबणार आहे आम्ही. अभिजित असं म्हणताच सगळ्यांना खूप आनंद झाला. चल श्री, आपण बॅट बॉल घेऊन येऊया, विष्णू म्हणाला. भाऊजी, त्याला दुकानात नका नेऊ. तिथे गेला ना की नको नको त्या सगळ्या गोष्टी मागत बसेल, मंगला वहिनी म्हणाल्या. त्याला खांद्यावर बसवत अभिजित म्हणाला, मागू दे ना मग वहिनी, पुतण्या कोणाचा आहे? विष्णूने मग कपाळाला हात लावला. सगळीकडे आनंद पसरला होता. तेवढ्यात अभिजितचा फोन वाजला. त्याने फोन उचलला. हां विरेन, बोल रे. विरेन पलीकडून काही बोलला. तेव्हा अभिजित म्हणाला, अरे वा, छान. कधी ठेवली आहेस पार्टी? बरं बरं. हो का? ही सक्सेस पार्टी फक्त जवळच्या मित्रांसाठी? क्या बात आहे यार. पण सॉरी मित्रा, आज नाही जमणार. आज तुझ्या जवळच्या मित्रांच्या लिस्टमधलं सगळ्यात वर असलेलं माझं नाव कॅन्सल करून टाक. आज मी पार्टीला नाही येणार. आज मी माझ्या सगळ्यात जवळच्या मित्राबरोबर पार्टी करणार आहे. तेव्हा सॉरी. त्याने फोन ठेवला. श्री, चल रे, येता येता आपण मस्तपैकी आईस्क्रीम पण खाऊन येऊया हां. त्याने श्रीला उचलला आणि बाहेर पडला. खोट्या भ्रमाचं धुकं दूर झालं होतं आणि खऱ्या मैत्रीच्या कोवळ्या किरणांनी घर आणि मन भरून गेलं होतं.